प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज, चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात। स्केचर्स, कॅम्पस, एब्राउस, लॅन्सर, रेडचिप, बकारू, स्पार्क्स, मेडिफिट, ऑर्थोकेअर, ली कूपर, बाटा, पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 9011 777 128। त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी 25 लाखाचा निधी। परभणीत संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या सोपान पवार या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून घटनेतील मास्टरमाइंड शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। तसेच पोलीस प्रशासनानं आंबेडकरी वस्तीत अनेक महिला आणि तरुणांची धरपकड करून त्यांना मारहाण केली आहे। गाड्यांची तोडफोड देखील झाली आहे। पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला कारणीभूत असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचं निलंबन करावं। त्या कुटुंबाला 25 लाखांची मदत शासनानं द्यावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शासन करावं। या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय। परभणीमध्ये जे आमच्या बांधवांवर पोलिसांनी जो अत्याचार केला, त्या अत्याचारामध्ये जे आमचे बळी गेलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्यांना न्याय दिलाच पाहिजे। जे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर हातोडा घातलेला आहे, जे त्यांचा खून केलेला आहे, त्यांनी त्याची उणीव ते भरून देणार नाहीत। परंतु इथून पुढे आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा आमच्या जेवढे संविधानमध्ये जे मानतात संविधानला आणि जे लोक असे पुढे येऊन हिंसा करतात आणि त्यांना जे सोडायला जातात की हे असं हिंसा नाही झाली पाहिजे, या लोकांवर जे पोलीस अमानुष बेदम मारहाण करतात हे थांबलं पाहिजे पोलिसांकडून। असं आदर्श संविधान आणि त्या संविधानाच्या प्रतिकृतीची परभणी येथे 10 तारखेला जी विटंबना झाली, शासनाने त्या विटंबना करणाऱ्या हरामखोराला मनोरुग्ण म्हणून घोषित करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु हे संविधान कोणा एका जाती धर्मासाठी नसून या देशातील 6,500 जातीला न्याय हक्क देण्यासाठी या संविधानाचं बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अथक परिश्रम घेऊन हे संविधान या देशाला समर्पित केलं। परंतु आजही देश 21व्या शतकाकडे जात असताना जर कोण हरामखोर त्या संविधानाचा अनादर करत असेल, अपमान करत असेल, फोडतोड करत असेल आणि संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करत असेल तर ही निंदनीय घटना आहे। परंतु त्यामध्ये जाळपोळ झाली, त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्याच्या काचा फोडल्याच्या व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्या ठिकाणी जो पोलीस अधिकारी आहे तो पोलीस अधिकारी त्याचं जर रेकॉर्ड तपासलं तो नांदेडला होता, त्या ठिकाणी जातीय दंगल झाली। तो पोलीस अधिकारी भीमा कोरेगावला होता, त्या ठिकाणी जातीय दंगल झाली। तो पोलीस अधिकारी परभणीला गेला, त्या ठिकाणी जातीय दंगल झाली। त्याची चौकशी करण्यासाठी SIT नेमावी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून 6 महिन्याच्या आत त्या केसचा निकाल लागला पाहिजे। ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे आणि त्याला जर शिक्षा झाली तर भविष्यात संविधानाचा अपमान करण्याची कोणी हिंमत करणार नाही, धाडस करणार नाही, असं आमचं मत आहे। की त्या आंदोलनकर्त्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांना, आमच्या महिलांना अमानुषपणे मारहाण केलं, अटक केली। आम्ही जेलला घाबरत नाही। न्याय हक्कासाठी जेलमध्ये जाणं, रस्ता रोको करणं, आंदोलन करणं हे आमच्या 5वीला पुंजलंय आणि हे अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। परंतु आमच्या लोकांवर अन्याय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा। पोलीस कस्टडीमध्ये जो आमचा LLBचा विद्यार्थी जो कोर्टामध्ये उद्या कामकाज चालवून समाजाच्या न्याय हक्कासाठी गरिबांना न्यायिक संरक्षण देण्याचं काम करणार होता, त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला। आणि सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा वडार समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भरपटलेला कार्यकर्ता, ज्याचा पोलिसांनी खून केला असा आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि त्या ठिकाणचे पोलीस SP सांगतात की त्याला अटॅक आला। पोलीस अधिकारी हे पोलीस स्टेशन चालवू शकतात, ते डॉक्टर होऊ शकत नाहीत। डॉक्टरांचं काम डॉक्टर करत आहेत। PM रिपोर्ट मध्ये ज्या टिप्स आल्या
त्यामध्ये त्याला बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. तरी त्या पोलीस अधिकाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी त्या कुटुंबाला 25 लाखाची मदत मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आता दिलेलं आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, किरण दाभाडे, अजय साळवे, विजय भांबळ, विवेक भिंगारदिवे, अविनाश भोसले, योगेश त्रिभुवन, आरती बडेकर, माया जाधव, वर्षाताई नायडू, जयराम आंग्रे, कृपाल भिंगारदिवे, संजय कांबळे, सारिका गांगुर्डे, प्रमोद घोडके, नील ससाने यांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.